शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील मसबवाडी जिल्हा परिषद शाळेत गंभीर प्रकार समोर आला आहे। जागा वादामुळे शाळेतील 26 जानेवारीचा झेंडावंदन अडचणीत आले असून लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। बालकांना शाळेत जाण्यासाठीचा एकमेव रस्ता बंद आहे। पाण्याच्या बोरिंगची वायरिंग तोडण्यात आली असून गेल्या 15 दिवसापासून शाळेत पाणी नाही, त्यामुळे शौचालय वापरणे अशक्य झालं आहे। शाळेतील झेंडा खांब वाकलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र वीज नसल्याने ते बंद अवस्थेत आहेत। सदर जागा ग्रामपंचायतीची असल्याचा दावा सरपंचांनी व तेथील असलेल्या कमिटी यांनी केला आहे, तर संबंधित व्यक्तीकडून व्यक्तिगत मालकीचा दावा करण्यात येत आहे। या वादामुळे शाळेचे कामकाज काही काळापुरते ठप्प होत असतात। पालक आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम सुरक्षित वातावरणात घेण्याची मागणी होत आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। RJ न्यूज 27 मराठी लाईक करा, शेअर करा आपल्या ह्या चॅनलला। शाळेचा जो इतिहास आहे हा 50 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि इथे काही दिवसापूर्वी इथे कंपाऊंड सुद्धा होते शाळेला अवतीभोवती, पण आपण आता पाहत आहे की ह्या शाळेच्या आसपास जे कंपाऊंड मानलेलं आहे, कंपाऊंड ते टाकलेलं आहे, तर शाळेच्या विद्यार्थी हे लाईटची सुद्धा वायर तोडलेली आपण पाहतो। ही बघा इथं आपल्यामध्ये ग्रामस्थ आहेत, ते वायर तोडलेली आहे आपण पाहू शकतो। जर ह्या इथं बोरसुद्धार आमदार साहेब त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन वन विभाग या ठिकाणी त्यांनी पाठपुराव्यासाठी गेले, पण कुणीही इथे आले नाही किंवा कुणीही त्यांना मदत केली नाही आहे। तर आपल्यामध्ये पोलीस प्रशासन कसली दखल घेत नाही। आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे एवढा मोठा पाठपुरावा केला, पण अजून कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नाही आणि म्हणून 26 जानेवारीला ध्वज कुठं फडकावा असा आमच्या समोर प्रश्न आहे। कारण इथं मुलांचा यायचा रस्ता बंद केलेला आहे आणि टॉयलेटला महिन्यापासून पाणी नाही, तरी ह्याची शासनाने त्वरित दखल घ्यावी। प्रियांका काळे पालक म्हणून बोलते की ही शाळा 50 वर्षापासूनची इथं स्थायिक आहे। तर या शाळेलगतच ऊस आहे, ऊसाच्या बिबट्याच्या भीतीमुळे आम्ही कंपाऊंड करतो की आम्हाला शेजारचे ते शेतकरी करू देत नाही आहे। मुलांना पाण्याचा बोर होता, पण तोही त्यांनी मोडून काढलेला आहे। मुलांची पाण्याची गैरसोय आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी पोलिसांना, तहसीलदारांना, आमदारांना कळवलं, पण आम्हाला कुठला सपोर्ट नाही आहे। प्रशासन काहीच दखल घेत नाही आहे। ह्याच्यावरती लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी। 26 जानेवारी जवळ येत आहे, 26 जानेवारी करायला सुद्धा ध्वजावंदन व्यवस्थित नाही आहे। ह्याचं आम्ही काय करायचं असं प्रशासनाला विचारलं तर ते कुठलीच दखल घेत नाही आहेत।